पुण्याच्या हडपसर भागात असलेलं उषा किरण हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये बुधवारी एक टायमर बॉम्ब ठेवला होता. हा टायमर बॉम्ब कोणी ठेवला होता, का ठेवला होता, त्या आरोपीला अखेर पोलिसांनी पकडले. पण त्या व्यक्तीने उषा किरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब का ठेवला होता, त्याच्या पाठीमागं काय उद्देश होतं, पोलिसांनी कसं काय पकडलं, चला संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून पाहू. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुण्याच्या हडपसर भागातील उषा किरण हॉस्पिटल साधारणतः गेल्या 40 वर्षापासून सुरू असलेलं हे हॉस्पिटल, हजारो लोकांचा विश्वास जिंकलेलं, कायमच्या गर्दीने गजबजलेलं हॉस्पिटल. नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये पेशंटची वर्दळ सुरू होती. 13 तारीख बुधवारचा दिवस होता. संध्याकाळी 7 वाजता याच हॉस्पिटलमध्ये एक घटना घडली. हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरती ICU आहे. त्याच ठिकाणी एक सफाई महिला कर्मचारी नेहमीप्रमाणे आपलं काम करत होती. त्यावेळेस तिला बेसिनच्या खाली काहीतरी विचित्र गोष्ट आढळली. एक चमकणारी वस्तू होती, तिला वायर लावलेले होते आणि त्याच्यावरती टायमिंग सुद्धा दिसत होता. सुरुवातीला ती वस्तू नेमकं काय आहे हे सफाई कामगार महिला कर्मचाऱ्याला समजलंच नाही, पण ती वस्तू संशयास्पद असल्याचं तिच्या लक्षात आलं. त्या महिला कर्मचाऱ्याने वेळ न घालता हॉस्पिटलचे प्रमुख असलेले डॉक्टर विलास गायकवाड यांना याबद्दल माहिती दिली. डॉक्टर गायकवाड देखील तातडीने पहिल्या मजल्यावरती गेले. त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तर त्या वस्तूला वायर जोडलेल्या होत्या, 4 कांड्या जोडलेल्या होत्या आणि सर्वात धक्कादायक म्हणजे त्या वस्तूवरती टायमर दिसत होता, तेही डिजिटल स्वरूपामध्ये. त्याच्यावरती टायमिंग लावलेला होता 7 तास 12 मिनिटाचा. समोरची परिस्थिती किती गंभीर आहे हे डॉक्टर गायकवाड यांना एका क्षणामध्ये समजलं. त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये शेकडो लोक होते, ICU मध्ये गंभीर रुग्ण होते, बाहेर बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी होती. अशा वेळेस जर पॅनिक पसरला असता तर सर्वत्रच चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली असती. त्यामुळे डॉक्टर गायकवाड यांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी एक रिकामा बॉक्स मागवला, स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि ती चमकणारी वस्तू त्या बॉक्समध्ये ठेवली. त्यानंतर डॉक्टर गायकवाड हे त्या बॉक्सला घेऊन हॉस्पिटलच्या बाहेर मोकळ्या मैदानात गेले. त्यावेळेस हॉस्पिटलमधील अनेक लोकांना हे माहिती नव्हतं डॉक्टर गायकवाड बॉक्समध्ये काय घेऊन चाललेत. तातडीने डॉक्टर गायकवाड यांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. तो संपूर्ण परिसर सील करण्यात आला. हॉस्पिटल रिकामी करण्याचे प्रयत्न सुरू झाले. हॉस्पिटलमधील रुग्ण, नातेवाईक, कर्मचारी यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आणि अखेर उषा किरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. या घटनेने संपूर्ण पुणे हादरलंय. बॉम्ब शोधक पथकाने त्या वस्तूची बारीक तपासणी केली. त्यांना त्या ठिकाणी काही वायर लावलेल्या दिसल्या, त्याला काड्या लावलेल्या दिसल्या आणि त्याच्यावरती एक चालू टायमर सुद्धा दिसला. परिस्थिती अतिशय गंभीर आहे हे लक्षात येताच पोलिसांनी ती वस्तू हॉस्पिटलपासून लांब दूर घेऊन गेले. रात्री अंधार पडलेला रस्त्यावरती पोलीस बंदोबस्त होता. अक्षरशः संपूर्ण शहराचं त्या ऑपरेशनकडे लक्ष लागलं होतं. अखेर बॉम्ब शोधक पथकाने ती वस्तू काळजीपूर्वक निकामी केली. त्यावेळेस एक छोटा स्फोट देखील झाला आणि मग पसरली खरी बातमी. हडपसरमध्ये असलेल्या उषा किरण हॉस्पिटलमध्ये टायमर बॉम्ब ठेवण्यात आला होता. पोलिसांनी लगेचच या घटनेचा तपास सुरू केला. हॉस्पिटलच्या आजूबाजूचे सर्व CCTV तपासले. त्या CCTV फुटेजमधून एक महत्त्वाची माहिती समोर आली. सायंकाळी 6:15च्या सुमारास एक व्यक्ती ओला स्कूटरवरून हॉस्पिटलमध्ये येताना दिसला. अंगावरती पांढरा शर्ट, काळी पॅन्ट आणि डोक्यावरती पांढऱ्या रंगाची टोपी घातली होती. तो व्यक्ती हॉस्पिटलमध्ये शिरला. पहिल्या मजल्यावरती गेला. ICU शेजारी असलेल्या टॉयलेटमधून तो बराच वेळ बाहेर आलाच नाही. त्याच्या काही वेळानंतर तो हॉस्पिटलमधून निघून गेला. हे सर्व पोलिसांना CCTV फुटेजमध्ये दिसलं. हे CCTV फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांना त्याच्यावरती संशय आला. त्या व्यक्तीचा फोटो देखील सोशल मीडियावरती व्हायरल झाला. दुसऱ्याच दिवशी पोलीस त्याच्याकडे गेले. त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. पण चौकशीमध्ये हे समोर आलं, पोलीस ज्याचा शोध घेत होते तो व्यक्ती तो नव्हताच. पोलीस ज्या व्यक्तीपर्यंत पोहोचले तो व्यक्ती तर त्या हॉस्पिटलमध्ये काही कामानिमित्त येत होता. त्याचं नेहमीच त्या हॉस्पिटलमध्ये येणं जाणं चालू होतं. पोलिसांनी त्या व्यक्तीची चौकशी केली, पण त्या व्यक्तीकडून पोलिसांना फारशी काही माहिती मिळाली नाही. पोलिसांना हे समजलं त्या व्यक्तीने हॉस्पिटलमध्ये ती वस्तू ठेवलीच नव्हती. या दरम्यान माध्यमांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. हा दहशतवादी कट होता का? यामध्ये आणखीन कोणाचा हात आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पुणे पोलीस पथक, क्राईम ब्रँच आणि ATSचं पथक कामाला लागलं होतं. गुरुवारी पोलिसांनी अनेक जणांची चौकशी केली. 13 ठिकाणी छापे टाकले. हॉस्पिटलच्या परिसरामधील आणखीन काही CCTV फुटेज तपासले. त्यामधून त्यांना एक लीड मिळाली. एक व्यक्ती हॉस्पिटलमध्ये तोंडाला मास्क लावून आला होता. 4-5 वेळेस तो हॉस्पिटलमध्ये आला होता.
त्याचबरोबर त्या व्यक्तीने हॉस्पिटलच्या आजूबाजूच्या दुकानातून सेलोटेप देखील खरेदी केला होता. इथेच आरोपीची मोठी चूक झाली. त्याने सेलोटेप विकत घेताना ऑनलाईन पेमेंट केला होता. पोलिसांनी त्या आधारे संशयित आरोपीची ओळख काढली. त्या व्यक्तीचं नाव होतं शिवाजी राठोड. हा मूळचा सोलापूरचा. तो पुण्यामधील मांजरी भागात भाड्याच्या घरामध्ये राहतो. शिवाजी राठोडचं चप्पल आणि कपड्याचं छोटंसं दुकान आहे. पोलिसांनी त्याच्या घरावरती आणि दुकानावरती छापे टाकले. तिथून पोलिसांना घड्याळाचं कव्हर, वायर आणि इतर काही साहित्य सापडलं. त्याने टायमर म्हणून वापरलेलं घड्याळ ऑनलाईन मागवलं होतं. पोलिसांनी त्याचं लोकेशन ट्रेस केलं तेव्हा समजलं हा पुण्यातून पसार झालाय. तो नागपूरच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अकोला. अखेर शुक्रवारी त्याला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला महाराष्ट्रातील ATSच्या ताब्यात देण्यात आलं. नागपूरमध्ये चौकशी दरम्यान शिवाजी राठोडने एक धक्कादायक कबुली दिली. त्याने सांगितलं की तो आर्थिक अडचणीमध्ये आहे. त्याच्यावरती कर्ज होतं. त्याला गुप्तरोगाचा त्रास आहे. त्याच उपचारासाठी तो 10 मे रोजी उषा किरण हॉस्पिटलमध्ये गेला होता. तिथे उपचारासाठी त्याला साधारणतः 7 लाख रुपये खर्च सांगितला. तो खर्च त्याला परवडणारा नव्हता. त्यामुळे शिवाजी राठोडने एक वेगळा प्लॅन तयार केला. हॉस्पिटलला घाबरवायचं आणि त्यांच्याकडून पैसे काढायचे. त्याने इंटरनेटवरती पाहून डमी बॉम्ब तयार केला. त्याने वेगवेगळ्या दुकानामधून टेप, वायर, जे काही डमी बॉम्बसाठी साहित्य लागतं ते सर्व गोळा केलं. टायमर म्हणून वापरलेलं घड्याळ त्यांनी ऑनलाईन 160 रुपयामध्ये घेतलं होतं. संपूर्ण बनावट बॉम्ब तयार करण्यासाठी त्याला फक्त 400 रुपये लागले, ज्यामुळे संपूर्ण पुणे हादरलं. ज्याच्यासाठी हजारो पोलीस कर्मचारी रस्त्यावरती उतरले. ज्याच्यासाठी बॉम्ब शोधक पथकाने आपला जीव धोक्यात घातला. डॉक्टर गायकवाड यांनी आपला जीव धोक्यात घातला. तो सर्व प्रकार निघाला अवघ्या 400 रुपयाचा डमी बॉम्ब. पण हा डमी बॉम्ब असला तरी देखील परिस्थिती गंभीर होती. कारण की वर्दळीमध्ये आणि तेही हॉस्पिटलच्या ठिकाणी अशा प्रकारची वस्तू मिळणे म्हणजे फार गंभीर आहे. पुणे पोलिसांनी या तपासामध्ये 1000 कर्मचारी तैनात केले होते. वेगवेगळ्या भागामध्ये ऑपरेशन राबवली. यंत्रणा ऍक्टिव्ह केल्या. पोलिसांचा लाखो रुपयांचा खर्च झाला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या घटनेतून 2 गोष्टी लक्षात आल्या. पहिली म्हणजे सुरक्षा यंत्रणाचा ऍक्टिव्हपणा. सर्व पोलीस पथकाने या घटनेची नोंद घेतली आणि तपासही सुरू केला. डॉक्टर गायकवाड यांनी दाखवलेलं धाडस. हा एक डमी बॉम्ब होता. अनेक लोक म्हणतात पोलीस जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यामधून एक छोटा स्फोट झाला. कदाचित एखादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खराब झाली असावी आणि ती फुटली असावी. त्यामुळे लोकांना वाटलं की त्या ठिकाणी स्फोट झाला. पण हा सर्व प्रकार निघाला एका डमी बॉम्बचा प्रकार. जिथे एक गरजू माणूस होता, त्याला उपचारासाठी पैशाची गरज होती, पण त्याने चुकीचा मार्ग निवडला. आणि यामधून एक गोष्ट देखील लक्षात आली. पुणे पोलिसांनी देखील आपलं अचूक काम केलं. त्यांनी कुठल्याही प्रकारचा वेळ वाया घातला नाही. संपूर्ण चौकशी केली आणि लोकांसमोर सत्य मांडलं. आता या सर्व घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा.